नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बेसिक अकाउंटिंग पाहिली होती. ठीक आहे. 11वी मध्ये जे तुम्ही अकाउंट शिकलं त्या अकाउंटमध्ये बेसिक जर्नल एंट्री कशी केली जातात. ठीक आहे. अगोदर ट्रान्झॅक्शन होते, त्याच्यानंतर त्याची लेजर पोस्ट जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग अशा ज्या स्टेप होतात आणि शेवटी आपण फायनल अकाउंट तयार करतो. आता 12वीच्या इयत्तेमध्ये तुम्हाला ठीक आहे अकाउंटचा अभ्यास करत असताना फायनल अकाउंट पहिला चॅप्टर आहे आणि तो क्वेश्चन पेपरमध्ये शेवटचा क्वेश्चन आहे. हे देखील काल तुम्हाला मी सांगितलं होतं. म्हणजे तो 12 मार्काचा क्वेश्चन सोडवत असताना आपण फायनल अकाउंटपर्यंत कसं पोहोचतो. ठीक आहे. याच्या स्टेप आपण काल पाहिल्या होत्या. तरी एकदा आपण त्याच्या स्टेप कशा असतात आणि आपण कसं तिथपर्यंत पोहोचू ते परत एकदा पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. पहा, पहिल्यांदा कोणताही बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये काय होतं, एखादा बिझनेस जर स्टार्ट केला आपण, स्टार्ट एनी बिझनेस, एखादा बिझनेस जर स्टार्ट केला तर काय होतं त्याच्यामध्ये सांगा. पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन घडतात. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन घडतात. ट्रान्झॅक्शन जर घडल्या तर 2 नंबरला काय होतं, पुन्हा त्याचे जर्नल एंट्री आपण काल पाहिली होती. त्याची जर्नल एंट्री आपण करतो. ठीक आहे. जर्नल एंट्री. ठीक आहे. बरं, जर्नल एंट्री झाली तर 3 नंबरला काय करतो आपण, लेजर पोस्टिंग. आणि लेजर पोस्टिंग झाली तर नंतरची स्टेप काय असते, ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर 5वी आणि शेवटची स्टेप म्हणजे फायनल अकाउंट. ते आपण 12वीचा पहिला चॅप्टर आहे फायनल अकाउंट, तो चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. फायनल अकाउंट अशा स्टेप असतात, त्या स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या. आपण काल जर्नल एंट्री पाहिली होती, तरी परत एकदा आपण जर्नल एंट्री कशी केली होती ती पाहू. पहिली ट्रान्झॅक्शन होती बिझनेस स्टार्ट केलेली. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बिझनेसमध्ये येते कॅश, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट अशी आपण जर्नल एंट्री केली होती. बरोबर आहे. अमाऊंट किती होती, 1 लाख. ओके. 1 लाख डेबिटला आणि 1 लाख क्रेडिट साईडला. ओके. त्याच्यानंतर आपण त्याची जी नरेशन लिहिली होती ती नरेशन स्किप करू. ठीक आहे. काल झालं होतं, परत एकदा आपण रिव्हिजन घेतोय. 2 नंबरला आपण काय केले होते, काहीतरी परचेस केलं होतं, म्हणजे गुड्स परचेस केले होते. कोणते गुड्स परचेस केले होते, कुणाकडून केले होते, का कॅशने केले होते, कॅशने केले होते. ओके. म्हणजे जर्नल एंट्री काय येणार, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. वस्तू खरेदी केल्या आणि कॅश गेली. अमाऊंट किती होती, 50,000. ओके. 50,000च्या वस्तू आपण खरेदी केल्या होत्या. ही दुसरी ट्रान्झॅक्शन केली. त्यानंतर तिसरी ट्रान्झॅक्शन कोणती केली होती आपण, सेल्सची. बरोबर. गुड्स सेल केल्या होत्या. सेल्सची काय एंट्री झाली होती, आणि सेल्स कुणाला केले होते आपण, मोहनला. आणि मोहनला कसे सेल्स केले होते, कॅशने का उधारीने, उधारीने, ऑन क्रेडिटवर. का, कारण तिथे कॅशचा उल्लेख नव्हता. ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅशचा उल्लेख नसतो ती ट्रान्झॅक्शन ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असते, लक्षात ठेवा. म्हणून मोहनचं अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, मोहननी वस्तू घेतल्या म्हणून मोहनचं अकाउंट डेबिट. आणि सेल झाला, सेल्स इज इन्कम, ऑल इन्कम अँड गेन्स अकाउंट क्रेडिट, नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे. ओके. अमाऊंट किती होती, 60,000. बरोबर आहे. त्याच्यानंतरची ट्रान्झॅक्शन काय होती, चौथी, रेंट पेड केला होता. ठीक आहे. रेंट एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे रेंट कोणत्या साईडला यायला पाहिजे, डेबिटला. म्हणून रेंट अकाउंट डेबिट टू कॅश दिली आपण, का ऑनलाईन पेमेंट केलं होतं, कॅश. ठीक आहे. अमाऊंट किती, 4,000. ठीक आहे. दोन्ही साईडला अमाऊंट सेम. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कोणती होती,
कमिशन रिसिव्ह झालं होतं आपल्याला आणि बँकेमध्ये पेमेंट मिळालं होतं आपल्याला, NEFT द्वारे आपल्याला पेमेंट मिळालं होतं. म्हणजे पाचवी ट्रान्झॅक्शन काय होईल, बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट, कॅश आपल्याला बँकेमध्ये मिळाली होती म्हणून बँक अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. ठीक आहे. कमिशन अमाऊंट किती, 2000 and 2000. ओके. अशा प्रकारे आपल्या काल 5 ट्रान्झॅक्शन आपण पाहिल्या होत्या. या 5 ज्या ट्रान्झॅक्शन आहेत, आता या 5 ट्रान्झॅक्शनच्या जर्नल एंट्री आपण काल पाहिल्या होत्या. त्याची आता लेजर पोस्टिंग, म्हणजे एका अकाउंटचा आपण एक लेजर बनवत असतो आणि त्या लेजरमध्ये कशी एंट्री करतो ते देखील आपल्याला आज पाहिजे. ठीक आहे. लेजर पोस्टिंग पाहू आपण. अकाउंट बनवलेले आहेत, आता याला फक्त नाव द्या. इथं डेबिट साईड, लेफ्ट हँड साईड इज डेबिट साईड. कोणत्या अकाउंटची डावी साईड ही डेबिट असते आणि उजवी साईड ही क्रेडिट असते. ठीक आहे. हा अमाऊंटचा कॉलम असतो शेवटचा. इथं पर्टिक्युलर्स नाव. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटचा कॉलम, हा अमाऊंटचा कॉलम. ठीक आहे. हा पर्टिक्युलरचा कॉलम आणि हा देखील डेटचा कॉलम. ठीक आहे. आता हे सगळे कॉलम असेच असणार. ठीक आहे. मी एकाला नाव लिहितो, खालचे तुम्ही सगळ्यांना नाव द्या. ओके. आता पहिल्यांदा आपण कोणता अकाउंट बनवणार, 1 नंबरला कोणती ट्रान्झॅक्शन आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश बिझनेसमध्ये आली म्हणून आपण कॅश अकाउंट पहिल्यांदा बनवू, कॅश अकाउंट. ओके. हे झालं कॅशचं लेजर, असं कॅशचं लेजर. आणि दुसरं त्याच ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय तयार केलं होतं, कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आता सर्वांची कॉलम हाच आहे, वर जो लिहिला आहे ना, डेबिट, क्रेडिट, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट, सगळे असेच कॉलम असणार, लक्षात ठेवा. पहिलं कॅश आणि दुसरं कॅपिटल अकाउंट बनवलं. आता जर्नल एंट्रीमध्ये पहा, कॅश अकाउंट डेबिट साईड 1 लाख आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1 लाख आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला त्याच प्रकारे लिहायचं आहे, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅश अकाउंटची डेबिट साईड. ठीक आहे. तिथे ट्रान्झॅक्शनला 1 नंबर द्या, इथे डेटच्या कॉलममध्ये 1 नंबर द्या, कारण डेट दिली नाही. ठीक आहे. म्हणून इथं टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट येते का लक्षात. तिथं काय केलं होतं आपण जर्नल एंट्रीमध्ये, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला 1 लाख लिहिले होते. आपण इथंही तसंच लिहितोय, फक्त फॉर्मॅट दुसरा आहे, लक्षात घ्या. तिथे जर्नल एंट्रीमध्ये आपण ट्रान्झॅक्शन केली आणि इथं लेजर पोस्टिंगमध्ये ट्रान्झॅक्शन करतोय. ठीक आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला 1 लाख, नाव कोणाचं, कॅपिटलचं. आणि कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1 लाख रुपीज. नाव कुणाचं, बाय कॅश अकाउंट. आलं लक्षात. इथे ट्रान्झॅक्शन नंबर 1, डेटच्या कॉलममध्ये ट्रान्झॅक्शन 1. पहा, कॅपिटल म्हणजे ओनरचं अकाउंट असतं, लक्षात ठेवा. कॅपिटल कोणाचं अकाउंट असतं, ओनरचं अकाउंट असतं. ठीक आहे. अशा पहिल्या जर्नल एंट्रीचे आपण 2 अकाउंट तयार केले आणि दोन्हीमध्ये रेकॉर्ड केली. आता त्याच्यानंतर जी दुसरी जर्नल एंट्री होती, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपण काहीतरी परचेस केलं, वस्तू परचेस केल्या, म्हणून तुम्हाला कोणतं अकाउंट तयार करावं लागेल, परचेस अकाउंट एक तयार करावं लागेल आणि दुसरं कोणतं, कॅश अकाउंट एक तयार करावं लागेल. ठीक आहे. तर करा मग, परचेस आणि कॅश अकाउंट दोन्ही तयार करा. ठीक आहे. कॅश ऑलरेडी आहे, कॅश परत करण्याची गरज नाही. जे अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे आहे त्याला परत बनवायची गरज नाही, जे नाही त्याला बनवा. ओके. तर 3 नंबरला आता तुम्हाला कोणता अकाउंट बनवावं लागेल, परचेस. ठीक आहे. परचेस अकाउंट आपण इथं बनवलं. परचेस अकाउंटची डेबिट साईड ही क्रेडिट साईड आणि परचेस अकाउंट एंट्री काय आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार तुम्ही, 2 नंबरची ट्रान्झॅक्शन टू कॅश अकाउंट. येते ना लक्षात. परचेस झाला, परचेस हे नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे परचेस अकाउंटच्या डेबिटला एंट्री काय केली, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून परचेसच्या डेबिटला एंट्री केली. अमाऊंट किती आहे, 50,000. येते का लक्षात. हां. आता इथं पहा, इथं परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला नाव कोणाचं दिसतं तुम्हाला, कॅशचं. मग कॅशच्या कोणत्या साईडला एंट्री होईल, क्रेडिट साईडला. कॅशच्या कोणत्या साईडला एंट्री होईल, क्रेडिट साईडला. तर आपण कॅशच्या क्रेडिटला एंट्री करू. ओके.
ठीक आहे, कॅशच्या क्रेडिट साईडला नाव काय येणार? बाय परचेस अकाउंट. अमाऊंट किती? 50,000. तिथलचीच अमाऊंट लक्षात घ्या. परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला कॅशचं नाव आणि कॅशच्या क्रेडिट साईडला परचेसचं नाव, अमाऊंट दोन्हीकडेही सेम. हे ते लक्षात. आता नेक्स्ट तिसरी ट्रान्झॅक्शन काय सांगत होती? तिसरी ट्रान्झॅक्शन काय सांगते बघा, मोहन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मोहनच्या डेबिट साईडला आणि सेल्सच्या क्रेडिट साईडला. मग तुम्हाला मोहन आणि सेल्स असे दोन अकाउंट तयार करावे लागतील. परत करा मग, लेजर दोन अकाउंट तयार करा, मोहन आणि सेल्स. इथं मी मोहनचं अकाउंट तयार करतो आणि इथं सेल्स अकाउंट तयार करतो, सेल्स अकाउंट. ओके. आता पहा, ट्रान्झॅक्शन जर्नल एंट्री काय आहे? मोहन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे मोहन अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री आहे? डेबिट साईडला. 3 नंबरची ट्रान्झॅक्शन आहे का? 4. हां, 3 नंबरची. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. अमाऊंट किती आहे? 60,000. ओके. येते लक्षात. मोहनच्या डेबिट साईडला सेल्सचं नाव, सेल्सच्या कोणत्या साईडला? मोहनचं नाव क्रेडिट साईडला. एकाच्या डेबिटला असेल तर दुसऱ्याच्या क्रेडिट साईडला एंट्री होते, म्हणून सेल्सच्या क्रेडिट साईडला 3 नंबरची एंट्री होईल बाय सेल्स अकाउंट. अमाऊंट किती? सॉरी इथं मोहन अकाउंट आहे ना. सेल्सच्या क्रेडिटला आपण एंट्री करतो, सेल्सच्या क्रेडिटला मोहनचं नाव, मोहन अकाउंट. अमाऊंट आहे 60,000. ठीक आहे. मोहनच्या डेबिट साईडला सेल्सचं नाव आणि सेल्सच्या क्रेडिट साईडला मोहनचं नाव, अमाऊंट दोन्हीकडेही सेम. येते का लक्षात? हां, बरोबर आहे. इथं सेल्स असेल तर खाली परत सेल्स नाव इथं येणार नाही, लक्षात घ्या. वर जर हेडिंग मोहन अकाउंट असेल तर परत इथं कोणत्या साईडला मोहन अकाउंट नाव डबल येणार नाही. इथं जर परचेस अकाउंट आपण केला असेल, परचेस वर लिहिलं तर खाली परचेस डबल येत नाही, हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. आता चौथी ट्रान्झॅक्शन बघू आपण. जर्नल एंट्रीची चौथी ट्रान्झॅक्शन काय होती? रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे रेंट अकाउंट एक तयार करावं लागलं आणि कॅश एक. कॅश ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे कॅश परत करण्याची गरज नाही, म्हणून रेंट अकाउंट फक्त तयार करा आणि रेंटच्या डेबिट साईडला कॅशचं नाव लिहा. 4,000 अमाऊंट आहे त्याची. ठीक आहे. इथं मी रेंट अकाउंट तयार करतो. रेंट अकाउंट, रेंट अकाउंटची डेबिट साईड ही क्रेडिट साईड. जर्नल एंट्री काय? रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंटच्या डेबिट साईडला काय नाव? टू कॅश अकाउंट. अमाऊंट किती आहे? 4,000. लक्षात घ्या. समजतंय ना? समजतंय का? समजत नसेल तर सांगा, परत सांग. कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री झाली पाहिजे? रेंट अकाउंटच्या डेबिट साईडला नाव कोणाचं? कॅशचं. कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री झाली पाहिजे? क्रेडिट साईडला. आणि काय म्हणून एंट्री झाली पाहिजे? बाय रेंट अकाउंट म्हणून. ओके. बाय रेंट अकाउंट म्हणून एंट्री झाली पाहिजे. अमाऊंट आहे 4,000. हे द्याल का लक्षात? पहा, आता जर्नल एंट्री शेवटची जी आपली होती, शेवटची जर्नल एंट्री काय होती पहा? बँक अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. बँकेच्या डेबिट साईडला आणि कमिशनच्या क्रेडिट साईडला तुम्हाला जर्नल एंट्री करावं लागेल. म्हणजे आता हे दोन अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे आहेत का? नाहीत, ते आपल्याला तयार करावे लागतील. ठीक आहे, करू आपण तयार. बँक आणि कमिशन असे दोन अकाउंट तुम्हाला जर्नल एंट्री लेजर दोन तयार करावं लागतात. दोन अकाउंट तयार करा, बँक आणि कमिशन. केलेत ना तयार? इथं मी बँक अकाउंट तयार करतो अगोदर. बँक अकाउंटची डेबिट साईड आणि बँकची क्रेडिट साईड. बँकच्या डेबिट साईडला काय नाव आहे? बँक अकाउंट डेबिट टू कमिशन. बँकेमध्ये पैसे आले कमिशनचे, टू कमिशन अकाउंट. COMI असेल ना, COMI कमिशन.
ठीक आहे. आणि कमिशन अकाउंट एक तयार करा. डबल एमच आहे का? ओके. हा डेबिट साईड इथं कमिशन अकाउंट. ठीक आहे. अगोदर डबल एम लिहिलं होतं. ठीक आहे. ओके. कमिशन अकाउंट तयार केलं आणि इथं बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला कमिशन नाव आहे. आता कमिशनच्या कोणत्या साईडला एंट्री होईल? क्रेडिटला. शेवटची ट्रान्झॅक्शन आहे 5 नंबरची. नाव काय? बाय बँक अकाउंट. अमाऊंट किती आहे? 2000. इथं 2000, इथं 2000. आलं लक्षात? पहा आता हे सगळे जे आपण अकाउंट तयार केले, सगळ्यांचे जे लेजर तयार केले ना, हे लेजर आता तुम्हाला टॅली करावे लागतात. पहिल्यांदा टॅली कशी करायची? जी साईड जास्त आहे ती साईडची टोटल करा आणि जे बॅलन्स शिल्लक राहतं त्याला बॅलन्स पुढं फॉरवर्ड करा. अशी सिंपल स्टेप असते. आता कमिशन पासून जर आपण सुरुवात केली, कमिशनची कोणती साईड जास्त आहे? क्रेडिट साईड जास्त आहे ना. क्रेडिट साईडला 2000 अमाऊंट आहे कमिशनच्या. ही 2000 इथे लिहा. तीच अमाऊंट जशाला जशी ऑपोजिट साईडला लिहा 2000 आणि त्याच्यावरती इथं किती लिहिणार? 2000. वर काहीच नाही म्हणजे रिकाम्या स्पेसमध्ये काय लिहिणार तुम्ही? 2000 आणि त्याला नाव द्या 2. डेबिट साईडला आपण 2 ने सुरुवात करू म्हणून 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. आलं का लक्षात? आता हेच बॅलन्स पुढे जाऊन काय होणार? ब्रॉड डाऊन होणार. ऑपोजिट साईडला इथं होणार 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट किती? 2000. ओके. हां आता इथं बँक अकाउंटची कोणती साईड जास्त आहे? बँक अकाउंटची कोणती साईड जास्त दिसते तुम्हाला? डेबिट साईड जास्त आहे. ती इथं लिहा आणि तीच जशाला तशी टोटल इथं लिहा 2000 आणि इथं 2 क्रेडिट साईडला बायने सुरुवात होते. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. अमाऊंट किती? 2000 आणि तेच बॅलन्स इथं ऑपोजिट साईडला येऊन काय होणार? 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन. लक्षात ठेवा. आणि या टोटलच्या खाली अमाऊंट येते 2000. जे आपण टोटलवर करतो ना त्याच्या खाली अमाऊंट येते बॅलन्स ब्रॉड डाऊनची. म्हणजे बँकेचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे इथं? बँकेचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? डेबिट का क्रेडिट? बँक अकाउंटचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? डेबिट का क्रेडिट? डेबिट बॅलन्स आहे. जे बॅलन्स खाली ना ते बॅलन्स शिल्लक आहे, ते बॅलन्स जास्त आहे असं लक्ष ठेवा. कमिशन अकाउंटचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? क्रेडिट. क्रेडिट साईडला अमाऊंट तुम्हाला खाली दिसते म्हणून कमिशन अकाउंटचं क्रेडिट बॅलन्स शिल्लक. ओके. हां त्याच्यानंतर जर वर गेलं तर आपण रेंट अकाउंटची कोणती साईड जास्त दिसते तुम्हाला? डेबिट. ठीक आहे. डेबिट साईड जास्त आहे तर डेबिट साईड इथं लिहा 4000 आणि तीच टोटल अपोजिट साईडला 4000 म्हणून लिहा. ठीक आहे. वर रिकाम्या स्पेसमध्ये 4000 जसाला तशी आणि याला नाव काय देणार? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आलं लक्षात? तेच बॅलन्स ऑपोजिट साईडला जाऊन 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन होईल आणि अमाऊंट इथलची अमाऊंट इथे येते. लक्षात ठेवा. जी बॅलन्स कॅरी डाऊन अगोदर झाले ना तेच बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून अमाऊंट सेम तीच येते. ठीक आहे. 11वीचं बेसिक आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण वरचे अकाउंट टॅली करू. इथे सेल्स अकाउंट एक तुम्हाला दिसतं. सेल्स अकाउंटचं कोणतं बॅलन्स जास्त आहे? सेल्स अकाउंटचं कोणतं बॅलन्स जास्त दिसतं तुम्हाला? डेबिट का क्रेडिट? सेल्सचं क्रेडिट बॅलन्स जास्त आहे. लक्षात ठेवा. क्रेडिट जास्त असल्यामुळे क्रेडिटची टोटल अगोदर करा. तीच टोटल ऑपोजिट साईडला इथं लिहा 60,000. वर ब्लँक स्पेसमध्ये 60,000 लिहा आणि याला नाव द्या 2 बॅलन्स कॅरीड डाऊन. अगोदर कॅरीड डाऊन हा लक्षात ठेवा. नंतर खाली जर आलं तर ते ब्रॉड डाऊन होतं. इथं जर गेलं ते बॅलन्स टोटलच्या खाली तर त्याला म्हणतात 2 बॅलन्स
ब्रॉड डाऊन अमाऊंट 60,000. लक्षात घ्या, इथं वर जे आपण बॅलन्स लिहितो ना ते महिन्याच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी लिहितोय, आणि इथं दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या सुरुवातीला इथं नवीन आपण मंथमध्ये किंवा नवीन इयरमध्ये खाली लिहितोय. लक्षात असू द्या. ठीक आहे. आता इथं मोहन अकाउंटचं कोणतं बॅलन्स जास्त दिसतं तुम्हाला? डेबिट बॅलन्स जास्त दिसतं, म्हणून डेबिटची टोटल अगोदर करा. हीच टोटल ऑपोजिट साईडला जशाला तशी 60,000 म्हणून घ्या. ठीक आहे. वर ब्लँक स्पेसमध्ये 60,000 जशाला तशी. इथं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून नाव लिहा. ठीक आहे. इथं बाय येतं क्रेडिट साईडला, चुकून 2 झालं होतं एका ठिकाणी. ठीक आहे. ऑपोजिट साईडला जे बॅलन्स आहे ना ते डेबिट साईडला येऊन काय होईल? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट किती आहे? 60,000. क्रेडिटचं बॅलन्स ऑपोजिट साईडला म्हणजे डेबिटला येतं, आणि जर डेबिटला वर बॅलन्स असेल तर ते क्रेडिटला जातं. सिंपल गोष्ट आहे. पण आता वर जे अकाउंट आहे त्याचं देखील आपण याच प्रकारे टॅली करणार आहोत. परचेस, कॅपिटल आणि कॅश असे 3 आपले अकाउंट राहिलेत. परचेस अकाउंटचं कोणतं बॅलन्स दिसतं तुम्हाला? डेबिट 50,000. ओके. हेच बॅलन्स क्रेडिट साईडला जशाला तसे लिहा 50,000. इथं काहीच जर अमाऊंट नसेल तर 50,000 लिहा आणि त्याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आलं लक्षात? तेच बॅलन्स ऑपोजिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 50,000. ओके. आता कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बॅलन्सची टोटल करा 1 लाख. एकच अमाऊंट आहे त्याच्यामुळे जास्त टोटल काही अवघड नाही आहे. ठीक आहे. 1 लाख आणि वर ब्लँक स्पेसमध्ये देखील 1 लाख. इथं नाव द्या टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. तेच बॅलन्स ऑपोजिट साईडला जाऊन बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. इथं कॅरीड डाऊन असतं, सॉरी, इथं कॅरीड डाऊन आणि इथं जाऊन ब्रॉड डाऊन 1 लाख. आणि लक्षात अशा प्रकारे. आता जे शेवटचं अकाउंट राहिलं म्हणजे कॅश. आता कॅशमध्ये दोन्ही साईडला तुम्हाला बॅलन्स दिसतं, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला अशी जर कोणत्याही टोटल करता आली तर मग तुम्हाला कोणतंही अकाउंट टॅली करता येईल. आता मला सांगा, कॅश अकाउंटचं कोणतं बॅलन्स जास्त आहे? डेबिट आहे का क्रेडिट बॅलन्स जास्त? डेबिट बॅलन्स जास्त आहे. किती अमाऊंट डेबिटची? 1 लाख. जसाला तशी खाली घ्या 1 लाख. हीच अमाऊंट इथं ऑपोजिट साईडला घ्या 1 लाख म्हणून. हां. आता इथं वर किती आहे? दोन्हीची टोटल केली तर 54,000. त्या 54,000 मध्ये आपल्याला काहीतरी असे ॲड करावं लागेल की टोटल 1 लाख आली पाहिजे. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये ॲड अशी करायची की टोटल किती आली पाहिजे? 1 लाख. आणि ज्याला आपण ॲड करणार आहे त्याला आपण बॅलन्स म्हणतो. ठीक आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं इथंही तुम्हाला नाव द्यावं लागेल. आता 54,000 मध्ये किती ॲड करावं लागेल? 46,000. ओके. $46,000. हां. 46,000 जर ॲड केले तर तेच इथं येऊन काय होतील? ब्रॉड डाऊन. तेच बॅलन्स इथे येऊन काय होणार? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आलं लक्षात? 64,000 मध्ये 46 जर ॲड केले तर 1 लाख होतात. म्हणजे ही टोटल 1 झाली पाहिजे, 1 लाख झाली पाहिजे. आणि इथं 1च लाख असल्यामुळं ही टोटल 1 लाखच होणार. याच्यामध्ये तर काही वाद नाही, बरोबर का? ठीक आहे. आता हे प्रत्येक अकाउंटचा आपण बॅलन्स काढलं. आलं लक्षात? पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन झाली, त्याच्यानंतर जर्नल एंट्री झाली, आणि त्याच्यानंतर आपण लेजर पोस्टिंग केली. लेजर पोस्टिंग नंतर त्याचं बॅलन्स आपण काढून घेतलं. आता हे जे बॅलन्स काढलंय ना ते ट्रायल बॅलन्समध्ये टाकायचं बॅलन्स. आलं का लक्षात? आपल्या इथं जागा आहे, आपण ट्रायल बॅलन्स इथंच तयार करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आणखी छोटं करतो थोडं. ट्रायल बॅलन्स करून घ्या, तयार करा.
ट्रायल बॅलन्स इथं डेबिट बॅलन्स असतं पहिल्यांदा, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स आणि इथं अमाऊंट, हा अमाऊंटचा कॉलम आणि हा देखील अमाऊंटचा कॉलम. आलं लक्षात. ट्रायल बॅलन्स, डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स आणि दोन अमाऊंटचे कॉलम असतात. आलं लक्षात. आता इथं कोणती अमाऊंट लिहायची लक्षात घ्या. इथं जे आपण बॅलन्स प्रत्येक अकाउंटची बॅलन्स काढले ना, डेबिट किंवा क्रेडिट, ते तिथे लिहिजा. मला सांगा आता कॅश अकाउंटचं कोणतं बॅलन्स आहे शिल्लक? कॅश अकाउंटचं डेबिट बॅलन्स आहे का क्रेडिट बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे ना. तुम्हाला इथं टोटलच्या खाली जे बॅलन्स दिसतं ना, ते बॅलन्स शिल्लक आहे असं लक्षात द्या. टोटलच्या खाली जे बॅलन्स शिल्लक दिसतं ना, ते बॅलन्स आहे त्याचं. आता कॅश अकाउंटचं कोणतं बॅलन्स आहे तुमच्याकडे? डेबिट बॅलन्स. म्हणून इथं डेबिट बॅलन्समध्ये लिहा टू लिहायची गरज नाही, तर डायरेक्ट कॅश अकाउंट नाव लिहा. कॅश अकाउंट लिहा किंवा कॅश लिहा. ठीक आहे. तुमच्याकडे कॅश किती आहे किंवा कॅश अकाउंटचं बॅलन्स किती आहे? 46,000. 46,000 तुमच्याकडे शिल्लक आहेत. कसे कळले तुम्हाला? तुम्ही हे बॅलन्स पाहिलं, लेजर अकाउंटचं बॅलन्स पाहिलं. आलं लक्षात. त्याच्यानंतर कॅपिटलचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? कॅपिटलचं क्रेडिट बॅलन्स आहे तुमच्याकडे. म्हणून इथं क्रेडिट बॅलन्समध्ये लिहा कॅपिटल 1 लाख. आलं लक्षात. हां. त्याच्यानंतर परचेस अकाउंटचं कोणतं बॅलन्स आहे तुमच्याकडे? डेबिट. इथं लिहा परचेस अकाउंट. परचेस अकाउंट किती अमाऊंट आहे परचेसची? 50,000. ठीक आहे. जर आपण तसंच पुढे गेलात तर मोहनचं तुम्हाला बॅलन्स दिसेल. हा, मोहनचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? मोहनचं डेबिट बॅलन्स 60,000. रेंटचं, मोहनचं डेबिट बॅलन्स आहे 60,000 आणि रेंटचं कोणतं बॅलन्स आहे? आता मला प्रत्येक बॅलन्स सांगा, कारण इथं काय होतंय, जर बॅलन्स वर घ्यायला गेलं तर आपण तर झूम होत नाही लवकर. ठीक आहे, म्हणजे टच होत नाही याच्यावर. हा, मोहनचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? डेबिट का क्रेडिट? मग कोणत्या साईडला लिहिला पाहिजे? डेबिटला. इथे लिहा मोहनचं अकाउंट. मोहनचं डेबिट बॅलन्स आहे. किती अमाऊंट आहे मोहनची? 60,000. पुढं सेल्सचा, सेल्सचं कोणतं बॅलन्स शिल्लक? सेल्सचं क्रेडिट बॅलन्स असतं, डेबिट नाही. हा, रेंटचं कोणतं बॅलन्स शिल्लक आहे? डेबिट बॅलन्स. किती? 4,000. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर कमिशनचं कोणतं बॅलन्स आहे? कमिशनचं कोणतं बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे ना. आणखीन काय राहिलं का? परचेस सेल्स मोहन 1 2 1 2 3 4 5 6 7 एक राहिलं काहीतरी बघा. काय? हां, बँक राहिलं. बँकचाही डेबिट बॅलन्स असणार. बँकचं कोणतं बॅलन्स आहे? डेबिट 2,000. आता ह्याची टोटल करा, ट्रायल बॅलन्सची टोटल करा, किती येते ते सांगा मला. ठीक आहे. 1,00,000 ते 60,000 आणि 1,62,000 क्रेडिटची टोटल आली. ठीक आहे. डेबिटची टोटल किती येते पहा. ही 2,000ला 2,000 जशाला जशी आपण खाली घेतली. ओके. 2,000ला 2,000 जशाला तशी. त्याच्यानंतर 4 आणि 10, 6 4 10ला 0, हातचाला 1, हातचाला 1, 5 5 10, 5 5 15 16, म्हणजे 1,62,000. दोन्ही साईडची 1,62,000 1,62,000 अशी येते. टोटल करून बघा, दोन्ही साईडची किती येते? 1,62,000. म्हणजे इथे ट्रायल बॅलन्स आपलं टॅली झालं. आलं लक्षात. पहा, इथपर्यंत आपण आलो ट्रायल बॅलन्सपर्यंत. आता तुम्हाला या ट्रायल बॅलन्सपासून फायनल अकाउंट तयार करायचं असतं. ट्रायल बॅलन्सपासून काय तयार करायचे तुम्हाला? फायनल अकाउंट तयार करायचं. आलं लक्षात. हे ट्रायल बॅलन्स कसं तयार झालं इथपर्यंत समजलं ना तुम्हाला? हा, ओके. झालं का लिहिणं? पहा, तर आता आपण फायनल अकाउंटमध्ये जाऊ. 12वीचं जे फायनल अकाउंट आहे ते फायनल अकाउंट कसं तयार केलं जातं
आणि त्याच्यामध्ये नेमकं कोणते घटक असतात, काय आपण तयार करतो ते आपल्याला इथं पाहिजे. ओके. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 12वीचा हे पुस्तक आहे तुमचं. आणि काल तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये सिलेबस काय काय दिलेला आहे, किती चॅप्टर आहेत, कोणता चॅप्टर किती मार्कसाठी येतो, ऑब्जेक्टिव्हला किती मार्क असतात, हे सगळं काल तुम्हाला मी माहिती सांगितली होती. ठीक आहे. हे सर्व अकाउंटचा सिलेबस. परत सांगतो, पहिला जो चॅप्टर आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो 12 मार्क्ससाठी येतो. दुसरा जो आहे नॉट फॉर प्रॉफिटचा, याचा 12 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येतो. तिसरा ॲडमिशन रिटायरमेंट, याचे 10 मार्कला क्वेश्चन येतात आणि हे एकमेकांना और असतात, ॲडमिशन आणि रिटायरमेंट. त्याच्यानंतर डेथचा 8 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो आणि त्याला दुसरा एक चॅप्टर ॲड असतो फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून. त्याच्यानंतर डिझोल्युशन आणि बिल ऑफ एक्सचेंज एकमेकांना और असतात आणि ते 8 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स 8 मार्क्ससाठी असतो आणि त्याला कम्प्युटराइज अकाउंटिंग ऑरमध्ये असतात. आलं लक्षात. ही थिअरी असते कम्प्युटराइज अकाउंटिंगची 8 मार्क्सची आणि ते जर्नल एंट्री असतात त्या इश्यू ऑफ शेअर्समध्ये. आणि या डिझॉल्युशनमध्ये देखील जर्नल एंट्री असतात. असे 12वीला तुम्हाला 2 चॅप्टर आहेत, त्याच्यामध्ये जर्नल एंट्री कंपल्सरी आहेत. आलं लक्षात. बाकी ॲडमिशन आणि डिझॉल्युशनमध्ये थोडीफार आहे जर्नल एंट्री. या डिझॉल्युशनमध्ये जर्नल एंट्री आहे आणि बिल ऑफ एक्सचेंजमध्ये कंपल्सरी जर्नल एंट्री आणि इश्यू ऑफ शेअर्समध्ये कंपल्सरी जर्नल एंट्री आहे. याच्यामध्ये लेजर नाही कोणत्याच प्रकारचं. म्हणजे जे आपण आता लेजर केले होते ना, लेजर पोस्टिंग, ते त्याच्यामध्ये नाही आहेत या 2 चॅप्टरमध्ये. बाकी सगळ्यामध्ये लेजर आहेत. आलं लक्षात. आता 12वीचा जो चॅप्टर आहे, आता पार्टनरशिप काय असते, त्याच्यानंतर किती पार्टनर्स आपण बिझनेसमध्ये असायला पाहिजेत, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त किती पार्टनर्स पाहिजेत. 50 पार्टनर जर एकत्र झाले तर तुम्ही पार्टनरशिप फर्म कोणतीही चालू करू शकता. ठीक आहे. त्याच्यासाठी पार्टनरशिप डीड करावी लागते. महाराष्ट्रामध्ये ती कंपल्सरी. ही सगळी आपण थेरीच्या पार्टमध्ये पाहू. हे कॅपिटल अकाउंट तयार केलं जातं आणि मेन पार्ट म्हणजे तुम्हाला ट्रायल बॅलन्स नंतर जे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करावं लागतं. त्याच्याबद्दल आपण आज थोडं डिस्कशन करू. ठीक आहे. आता त्याला पूर्ण खरं तर एक लेक्चर पूर्ण लागेल. आपण एक ओरल आज पाहू की त्याच्यामध्ये काय केलं जातं किंवा कोणते घटक असतात, त्याचं इंट्रोडक्शन थोड्याफार प्रमाणात आपण पाहू. जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, पहिल्यांदा अकाउंटिंग स्टेप कसे असतात की पार्टनरशिप जर्नल एंट्री किंवा सबसिडरी बुक तयार होतं, जे आपण जर्नल एंट्री काल पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर लेजर पोस्टिंग, प्रिपरेशन ऑफ लेजर. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. त्याच्यानंतर फायनल अकाउंटची प्रोसेस तयार होते. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे 3 घटक असतात. आलं लक्षात. ट्रेडिंग अकाउंट इथं अकाउंट नाव दिसतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं अकाउंट नाव दिसतं आणि बॅलन्स शीटला अकाउंट नाव नाही. म्हणजे ते अकाउंट असणार का? अकाउंट नाही, ते बॅलन्स शीट आहे. म्हणजे ते एक स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. हे 2 अकाउंट आहेत. आणि कोणत्या प्रकारचे अकाउंट आहेत हे? ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. माहिती आहे का तुम्हाला कोणत्या प्रकारचे अकाउंट आहेत ते? नॉमिनल अकाउंट आहेत. आलं लक्षात. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय आहे? कोण सांगतो नॉमिनल अकाउंटचा रूल? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे डेबिट साईडला काय असणार? सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेस असणार आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम आणि गेन्स असणार. आलं लक्षात. तुम्हाला जर एका शब्दामध्ये लक्षात ठेवायचं असेल, डेबिट साईडला सर्व लॉस असतो आणि क्रेडिटला प्रॉफिट असतो. इतकं जरी लक्षात ठेवलं ना तरी चालतं. डेबिट साईडला सर्व लॉस असतो आणि क्रेडिट साईडला प्रॉफिट. आलं लक्षात. डेबिटला लॉस, क्रेडिटला प्रॉफिट, इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. का? आता लॉस आणि एक्सपेन्सेस सिमिलर आहेत ना. लॉस झाला तरी तुमचे पैसे बाहेर जातात तुमच्याकडून आणि एक्सपेन्सेस झाला तरी तुमचे पैसे बाहेर जातात. बरोबर का नाही? आता प्रॉफिट म्हणा, इन्कम म्हणा, गेन म्हणा, रेव्हेन्यू म्हणा, हे सगळे शब्द सारखेत. प्रॉफिट झाला म्हणजे तुम्हाला पैसे येणार, फायदा झाला. इन्कम झाला म्हणजे पैसे येणार, फायदा झाला. गेन झाला म्हणजे तुमचा फायदा झाला. रेव्हेन्यू झाला म्हणजे तुमचा फायदा झाला. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही 2 शब्द जरी लक्षात ठेवले नॉमिनल अकाउंटमध्ये, डेबिट साईडला सर्व लॉस आणि क्रेडिट साईडला सर्व प्रॉफिट. आलं लक्षात. अशा प्रकारे हे अकाउंट आहे. पहा आता याच्यानंतर हे ट्रेडिंग अकाउंट. पहिलं ट्रेडिंग अकाउंट लक्षात घ्या. ट्रेडिंग याच्या नावातच अर्थ दडलेला आहे. ट्रेडिंग अकाउंट दिसते ना, ट्रेडिंग अकाउंट ऑफ द इयर एंडेड.
वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंगचा अर्थ काय होतो, ट्रेडचा अर्थ काय होतो, ट्रेड म्हणजे व्यापार. ट्रेड म्हणजे काय, व्यापार. म्हणजे हे व्यापाऱ्याचं अकाउंट आहे, व्यापारी खाते. व्यापारी म्हणजे तुम्हाला तिथं काहीतरी खरेदी विक्री करावी लागते. व्यापार म्हणजे लक्षात येतं ना आपल्याला, व्यापार म्हणजे काहीतरी खरेदी केलं आणि काहीतरी विक्री केलं. म्हणजे इथं पहा परचेस इथं केलेला आहे आणि इथं सेल्स केलेला आहे, म्हणजे खरेदी विक्री झाली, त्याचं अकाउंट आहे. म्हणजे परचेसचा एक्सपेन्सेस इथं येणार, परचेसच्या संदर्भातील एक्सपेन्सेस इथं येणार, आलं लक्षात. आणि सेल्सच्या संदर्भातील इन्कम इथं येणार. सेल्स इज अन इन्कम आणि त्याच्या संदर्भातील सर्व इन्कम इथं येणार, आलं लक्षात. हां, आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो. मला सांगा, ट्रेडिंग अकाउंटही नॉमिनल अकाउंट आहे, प्रॉफिट लॉस अकाउंटही नॉमिनल अकाउंट आहे. मग असं त्याचं वेगळी विभागणी का केली असेल? कारण की सुरुवातीचे सर्व खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहिणार आहेत आणि जे दुसरे खर्च आहेत, दुय्यम खर्च, ते आपण प्रॉफिट लॉसला लिहिणार आहोत. कारण ट्रेडिंग अकाउंट 1 नंबरचा अकाउंट आहे, बरोबर का. म्हणजे तिथे 1 नंबरचा सुरुवातीचा खर्च लिहावा लागेल आणि प्रॉफिट लॉस 2 नंबरचा अकाउंट आहे, म्हणजे तिथं 2 नंबरचे खर्च लिहावे लागतील तुम्हाला. 2 नंबरचे म्हणजे 2 नंबरचे नाही, आलं लक्षात का. 2 नंबरचे म्हणजे याच्यात जे एक्सपेन्सेस येणार नाहीत ते तुम्हाला तिथे लिहावं लागतील. याच्यामध्ये जे इन्कम येणार नाहीत ते इन्कम तुम्हाला प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला लिहावं लागतील. इतकाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. इथे एक्सपेन्सेस असतात आणि तिथे एक्सपेन्सेसच असतात, लक्षात ठेवा. दोन्ही साईडला एक्सपेन्सेसच असतात. पाहिजे ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्या खाली प्रॉफिट लॉस दिलं. मला सांगा, सॅलरी एक्सपेन्सेस आहे. सॅलरी म्हणजे काय, हा इनर कॉलम असतो अमाऊंटचा आणि हा मेन कॉलम असतो अमाऊंटचा. प्रत्येक इनर आणि मेन असे 2 कॉलम असतात. इनर कॉलममध्ये आपण इंटरनल कॅल्क्युलेशन करतो. समजा इथं काहीतरी प्लस मायनस करायचे, आपण इथं करतो, त्याची अमाऊंट मेन कॉलमला नंतर लिहितो. शेवटी मेन कॉलमची टोटलच आपण घेत असतो, इनरची नाही. ही इनरची कॉलम फक्त जिथल्या तिथं टोटल करण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, आलं लक्षात. हां, चांगला क्वेश्चन विचारला, असे क्वेश्चन विचारत जा. इथं एक्सपेन्सेस दिसतात आणि तिथे एक्सपेन्सेस दिसतात. आता हे ओपनिंग स्टॉक म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा खर्च. ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा खर्च, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही काहीतरी परचेस केल्या होत्या वस्तू आणि त्या शिल्लक राहिल्या, म्हणून त्या वस्तू आपण इथं ओपनिंग स्टॉक म्हणून घेतल्या, म्हणजे ते मागच्या वर्षी खर्च झाला होता ना, आलं लक्षात. म्हणून तोही खर्च आहे, परचेस देखील खर्च आहे. आणि त्या परचेसमधून काय वस्तू आपण रिटर्न केल्या, काय परचेस केलं होतं ते रिटर्न केलं, त्याच्यातून मायनस केलं जातं. ते इंटरनल कॅल्क्युलेशनसाठी मग इनर कॉलमचा वापर केला जातो. नंतर ह्याची टोटल इथं असते, कॅल्क्युलेशन करून जे इथं येईल कॅल्क्युलेशन ते इथं लिहिलं जातं, आलं लक्षात. अशा प्रकारे तिथं आपल्याला अकाउंट तयार केले जातात. हां, त्याच्यानंतर आता फक्त याचं बेसिक आपण पाहू की ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं, डेबिट साईडला सर्व खर्च आहेत, क्रेडिटला सर्व इन्कम गेन आहे, ठीक आहे. आणि इथं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला सर्व एक्सपेन्सेस लॉस आहेत, क्रेडिटला इन्कम आणि गेन आहेत, ठीक आहे. पण आता ह्याच्यातील मेन फरक काय असतो ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहू. ओके, धन्यवाद.